अनेक अशा प्रकारचे क्रांतिकारी निर्णय घेतले जे मागल्या काळामध्ये कधी झाले नाहीत. त्याच्यामध्ये लोकपाल असेल, राईट टू फूड असेल, शिक्षणाचा अधिकार असेल, आपण तासन तास या विषयावरती बोलू शकतो. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना निमित्तानं सांगेल की आजची गरज आहे ज्या प्रकारचं खोट्या अशा प्रकारच्या आश्वासना देऊन महाराष्ट्रात त्यांनी देशातल्या जनतेला वेगळ्या प्रकारचं फसवण्याचं काम ज्या माध्यमातून केलं त्याला प्रत्युत्तर देऊन पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आपण काँग्रेसची सत्ता आणा आणि आमचे या ठिकाणी असले त्र्यंबकनाना भिसे असे सुद्धा जिल्ह्यातले सर्व आमदार जे या ठिकाणी आपण काँग्रेसच्या माध्यमातून उभा केलेले उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी आपण ताकद उभा करा अशा प्रकारचा विश्वास आपल्या सर्वांना या निमित्तानं आवाहन करतो. माझ्या शब्दाला विराम देतो. जाईल या सभेला संबोधित करा. या सभेचे अध्यक्ष सन्माननीय भीमरावजी गाडे, या सभेला संबोधित करण्यासाठी आलेले सन्माननीय शैलेशजी पाटील, सन्माननीय कवेकरजी, आमदार वैद्यनाथ दादा, धीरज भैया, परवीनजी पटाडे, उद्धव सवासे, अमर मोरे, दीपकजी पटाडे, राजेंद्र मस्के, ज्ञानोबा कुटे, भारत लाड, भीमराव गाड्यांचं नाव घेतलं, सुमनताई लांडगे, कुटेताई, शिंदताई माडे, धनंजयजी देशमुख, मावडेजी नाथसिंह, श्री काळे, महिला काँग्रेसच्या सर्वांच्या कार्यकर्ताई आणि